आता हायकोर्टाकडून घेण्यात आलेली आहे। आमरण उपोषण या बातमीची कोर्टाकडून गंभीर दखल घेण्यात आल्याचं समजतंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हायकोर्टामध्ये काय नेमकं निरीक्षण नोंदवलं जात आहे, काय कोर्टाकडून सांगितलं जात आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वर्तमानपत्रात कबड्डी खेळताना आलेल्या फोटोची देखील हायकोर्टाकडून दखल घेण्यात आलेली आहे। जे आंदोलनकर्ते होते त्यांनी अनेक ठिकाणी खेळ देखील खेळलेले होते, ज्यामध्ये कबड्डीचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला होता आणि तशी बातमी देखील वर्तमानपत्रामध्ये छापून आलेली होती आणि या बातमीची देखील आता हायकोर्टाकडून गंभीर दखल घेण्यात आलेली आहे। आमरण उपोषण याची देखील एक अतिशय गंभीर दखल हायकोर्टाकडून घेण्यात आलेली आहे। आपण पुन्हा एकदा राजूकडे जाऊयात। राजू, हे एक महत्त्वाचे अपडेट काही आलेले आहेत की ज्या वर्तमानपत्रातल्या ज्या बातम्या आहेत त्याचे उल्लंघन झाल्याचं स्पष्टपणे हायकोर्टाने म्हटलेलं आहे, ज्यामध्ये अटी आणि शर्ती या जरांगेंनी मान्य केलेल्या होत्या, तसं हमीपत्र देखील सादर केलेलं होतं आणि त्याचंच कुठेतरी उल्लंघन झाल्याचं हायकोर्टाने देखील म्हटलेलं आहे। मान्य देखील करण्यात आल्याचं समजतंय। काय नक्की घडतंय? दीपक, आपण पाहतोय की या सगळ्याची गंभीर दखल जी आहे ती हायकोर्टाने घेतलेली आहे। पेपरमधले कात्रण असतील त्यामध्ये सुद्धा दखल घेतलेली आहे आणि आता पुन्हा एकदा एक मोठी अपडेट इतर आपल्याला पाहायला मिळते की उपस्थित असलेल्या वकिलांनी सुद्धा जरांगे पाटील यांना समजवण्याचा प्रयत्न करण्याचं मान्य केलेलं आहे। आंदोलनकर्ते असतील किंवा जरांगे पाटील यांची भूमिका कोर्टामध्ये मांडणाऱ्या वकिलांनी म्हटलेलं आहे की आम्ही जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू। त्यामध्ये आपण महत्त्वाचे मुद्दे पाहतोय की 5,000पेक्षा अधिक आंदोलनकर्ते जे आहे ते मैदान खाली करतील, आणखीन आंदोलनकर्त्यांना मुंबईत आणणार नाही याची देखील त्यांनी विनंती करू, अशा प्रकारचं वकिलांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आपण पाहतोय का न्यायालयामध्ये आंदोलनकर्त्यांची असेल मनोज जरांगे पाटलांची भूमिका मांडणाऱ्या वकिलांनी सुद्धा म्हटलेलं आहे का मनोज जरांगे पाटील यांना आम्ही या दोन मुद्द्यांवरती जे आहे ते समजवण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण या दोन्ही मुद्द्यांवरती कोर्टाने निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे आता या वकिलांच्या वकील या ठिकाणी आता इथून न्यायालयातून निघाल्यानंतर थेट मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जातील आणि जे काही कोर्टात झालेलं आहे त्यांना त्याची माहिती देतील आणि या दोन मुद्द्यावरती जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांचा समजवण्याचा जो आहे तो प्रयत्न केला जाणार आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील असतील, आंदोलक असतील, यावरती त्यांची भूमिका काय मांडतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पाहता आपण पुन्हा एकदा हायकोर्टाच्या बाहेर जे आहे ती गर्दी तशी आपल्याला पाहायला मिळते। पाऊस सुद्धा जो आहे तो सुरू झालेला आहे, मात्र भर पावसामध्ये हे आंदोलनकर्ते जे आहे ते न्यायालयाच्या बाहेर उभे असल्याला आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर आपण पाहतोय का जवळपास 1.5 तासाहून जास्त वेळ झालेला आहे, सुनावणी सुरू आहे। त्यामध्ये आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकून घेतलेली आहे, पोलिसांची बाजू सुद्धा ऐकून घेतलेली आहे, राज्य सरकारची नेमकी काय बाजू आहे ती सुद्धा ऐकून घेतलेली आहे आणि या बाजू ऐकत असताना सुद्धा न्यायालयाने काही महत्त्वाचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत। राजू, या सगळ्यामध्ये न्यायालयाने काही जे महत्त्वाचे मुद्दे मांडलेले होते, ज्यामध्ये जी परवानगी देण्यात आलेली होती ती आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली होती, आमरण उपोषणाला परवानगी देण्यात आलेली नव्हती, असं देखील हायकोर्टानं स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे हा देखील एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यामध्ये अधोरेखित करणारा ठरतोय। अगदी आपण पाहतोय का ज्या प्रकारे ही परवानगी दिलेली होती ती सुरुवातीला 1 दिवसाची फक्त दिलेली होती, मात्र यामध्ये आमरण उपोषण करत आहोत अशा प्रकारचा कुठलाही उल्लेख या परवानगी घेतावेळी दिलेली नव्हती। त्यामुळे पोलीस असेल यांनी सुद्धा अशी परवानगी दिलेली नव्हती। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी जे